भाजपा आणि काँग्रेस सारखे दोन मोठे पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी सारखे दोन तुकडे झालेले दोन पक्ष, वंचित, रिपब्लिकन सारखे घटक पक्ष आणि शेकडो अपक्ष, अशा सगळ्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीचा महासोहळा रंगणार आहे। ही निवडणूक दरवेळेसारखी महत्त्वाची आहेच, मात्र अनेक पक्षांची आणि अनेक नेतृत्वांची अस्तित्वाची ही लढाई असणार आहे। त्यामुळे देशाच्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाराष्ट्राचे निकाल सर्वार्थाने अत्यंत महत्त्वाचे आहेत। पाहूयात याबाबतचा हा सविस्तर रिपोर्ट। 2024 ची लोकसभा निवडणूक महाराष्ट्रासाठी किती महत्त्वाची? पक्ष फुटले, कार्यकर्ते विभागले, मतदार राजाचा कौल कुणाला? लोकसभा निवडणुकीत कुणाला धक्का आणि कुणावर शिक्का? 19 एप्रिल पासून देशात निवडणुकांचा रणसंग्राम सुरू होतोय। महाराष्ट्रात 5 टप्प्यात निवडणुका होणार आहेत। चांदा ते बांदा नेते उमेदवार प्रचारासाठी कस लावणार आहेत। पण ही निवडणूक राजकीय पक्षांसाठी इतकी सोपी नसणार आहे। याचं कारण महाराष्ट्रातलं फुटलेलं, विखुरलेलं आणि तळागाळाला गेलेलं राजकारण। गेल्या 5 वर्षात 2 मोठे पक्ष फुटले। बंडखोर आमदारांनी पक्ष चिन्हावर दावा केला आणि सत्तेत सहभागी झाले, पण आमदारांनी घेतलेला निर्णय आणि पक्ष नेतृत्वाची सैल पडलेली पक्षावरील पकड। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 40 आमदारांनी बंडखोरी केली आणि त्यांच्या पक्षाचं नाव आणि चिन्ह दोन्हीही त्यांना गमवावं लागलं। त्यानंतर ठाकरेंना आपला पक्ष सांभाळता आला नाही, अशा प्रकारची टीका त्यांच्यावर करण्यात आली। आता मात्र शिंदे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत, कारण ठाकरेंचा मतदार हा तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे। तर दुसरीकडे शिंदे सत्तेत असल्यानं विकास कामांच्या जोरावर मतदारांच्या मनात हात घालण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आता शिंदे ब्रिगेडवर 50 खोक्यांचा आरोपाचा डाग, तर दुसरीकडे ठाकरेंच्या नेतृत्वावर ठेवलेलं बोट, यामुळे शिंदे आणि ठाकरेंसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेचा विषय बनली आहे। महायुतीत जागा वाटपाचा तिढा गरम आहे। भाजप जास्तीत जास्त जागांवर लढणार असून शिंदे आणि अजित पवारांच्या पदरात कमी जागा पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे पक्षात बंडखोरी करून मतदारसंघात नाराजी ओढवून जर पुन्हा उमेदवारी मिळाली नाही तर नाराजांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, आणि हेच एकनाथ शिंदेंना परवडणारं नाही। तिकडे उद्धव ठाकरेंसोबत जरी मूळ मतदार असला तरी त्यांना महाविकास आघाडीमध्ये काही जागांवर कॉम्प्रोमाइज करावं लागणार आहे। राष्ट्रवादीचं काय होणार? शिवसेने मागोमाग भाजपनं राष्ट्रवादी फोडली। अजित पवारांनी काका शरद पवारांच्या पक्षाचं नाव घेतलं आणि चिन्हही। राष्ट्रवादीतली फूट ही कुटुंबामधली फूट आहे। त्यामुळेच अजित पवार पक्ष आणि चिन्ह घेऊन गेले असले तरी पवार कुटुंबामधला जिव्हाळा अनेक वेळा पाहायला मिळतो, आणि यामुळेच कार्यकर्ते देखील संभ्रमात आहेत। बारामती लोकसभा मतदारसंघ शरद पवार कुटुंब आणि अजित पवार कुटुंब या दोघांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। शरद पवार कुटुंब म्हणजेच महाविकास आघाडीच्या वतीनं सुप्रिया सुळे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर दुसरीकडे महायुतीच्या वतीनं अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार या लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार असल्याची चर्चा आहे। त्यामुळे बारामतीची लढाई ही कुटुंबातच असणार आहे। समारंभ कार्यक्रमात अजित पवार आणि शरद पवार कुटुंब एकत्र येतात आणि राजकीय लढाई सांगत निवडणुकांमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकतात। त्यामुळे कौल कुणालाही मिळाला तरी जिंकणार पवार कुटुंबच आहे। फक्त पुतण्या आणि काकांमध्ये वरचढ कोण या प्रश्नावरून बारामतीमध्ये निवडणुका तापवल्या जातील। त्यामुळे नणंद आणि भाऊजाईतल्या लढाईमध्ये बारामतीकर कुणाला कौल देणार हे पाहावं लागेल। लोकसभेची निवडणूक भाजपसाठी तारेवरची कसरत। राज्यामध्ये शिंदे आणि फडणवीसांचं सरकार आलं। मंत्रिमंडळात भाजपच्या मंत्र्यांचा वरचष्मा राहिला। शिंदेंच्या मंत्र्यांनाही स्थान मिळालं, पण नंतर एंट्री झाली अजित पवारांची, आणि तिथेही ज्या भाजप आमदारांना मंत्रिमंडळ विस्ताराची आशा होती तिथे दादांच्या आमदारांना मंत्रीपद मिळाली। पक्षातील जुन्या जाणत्या नेत्यांना बाजूला बसवून इतर पक्षातील नेत्यांना मंत्रिपद देऊन भाजपनं काहीशी नाराजी ओढावली आहे। शिवाय कार्यकर्त्यांना शिंदे आणि अजित पवार यांच्या उमेदवारांचा प्रचार करावा लागणार आहे। शिंदे आणि अजित पवार हे जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडे बैठका घेत आहेत। त्यामुळे भाजपच्या उमेदवारांनी देव पाण्यात ठेवलेत। काँग्रेससाठी ही निवडणूक किती महत्त्वाची? अशोक चव्हाणांनी भाजपची वाट धरल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साहाचं वातावरण आहे। त्यामुळे देशात जरी राहुल गांधींनी काँग्रेसला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला तरी राज्यात चित्र वेगळं आहे। काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा परिणाम महाराष्ट्राने पाहिलाय। राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सोडली तर इतर कोणताही नेता कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्यासाठी कसलाही प्रयत्न करताना दिसत नाही। दुसरीकडे उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्रभर झंझावाती दौरा सुरू आहे। मात्र महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचा असा दौरा या ठिकाणी दिसत नाही।
त्यामुळे काँग्रेसला राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा यामुळेच मतदार मतदान करणार का हे पाहावं लागेल. त्यामुळे आता महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक फुटलेले पक्ष आणि मूळ पक्षांमध्ये रंगतदार होणार आहे आणि म्हणूनच मतदार विभागला गेल्यानं याचा फायदा थेट भाजपला होतो की नेमकं काय होतं हे आता 4 जूनलाच कळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.